हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 171. विश्वाचे आर्त भाग 10. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गेमाये. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. आपण स्वतः विराट, ब्रह्माकार, विश्वाकार होईपर्यंत प्राप्त कर्म करत या वैश्विक नटसम्राटाची उपासना करत असायचे, जीवन जगत असायचे. असे केले की हा अगदी सहज हाती येतो. मागील प्रवचनामध्ये निरूपण करत असलेला हा विचार आणखी सविस्तर या प्रवचनामध्ये पाहू. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम येथे अंशात्मक स्वरूपात येथील अबलांवर अत्याचार करत, आम जनतेला बळाच्या जोरावर छळत त्रास देत, क्षुद्र भौतिक वस्तुजगताचे उपभोग घेत राहण्यासाठी आलेला नाही. त्या अबलांमध्येही तो स्वतः आहे. तो येथे स्वनिर्मित सृष्टीलीला साक्षीत्वाने केवळ अवलोकन करायला आणि 84 लक्ष जीवांची फेरी पूर्ण करून अंतिमतः मानवी देही स्वस्वरूपात आपल्या मातुली योगधामी परत जाण्यासाठी आलेला आहे. दुधाचे अंतिम स्वरूप तुपामध्ये आहे. यास्तव दुधाने दह्यामध्ये रूपांतरित व्हायला घाबरायचे नाही. दह्याने ताकामध्ये रूपांतरित व्हायला घाबरायचे नाही. ताकाने लोणी धरून ठेवायचा मोह धरायचा नाही. लोण्याने तुपात रूपांतरित व्हायला घाबरायचे नाही. हा निसर्ग आहे. हे असेच होणार, होत राहणार. याचप्रमाणे आपले आयुष्य नैसर्गिक आहे, त्याला साथ द्यायची. त्याचप्रमाणे आपण वनस्पतींपासून रूपांतरित होत प्राण्यांमध्ये आणि प्राण्यांमधून रूपांतरित होत मानवी देहामध्ये आलो आहोत. आता मानवी देहामधून आपण उत्क्रांत होऊन आपले मूळ अंतिम आत्मस्वरूप प्राप्त करायचे आहे, ब्रह्माकार व्हायचे आहे. यासाठी मानवी देही भौतिक वस्तुजगताच्या क्षणिक उपभोगांचा मोह सोडून मानवी देहामधून आपण उत्क्रांत होऊन आपले मूळ अंतिम आत्मस्वरूप प्राप्त करायचे आहे, ब्रह्माकार व्हायचे आहे. बीजाचे वृक्षामध्ये उत्क्रांत होणे हेच अंतिम लक्ष्य आहे. त्यासाठी बीजाने दुभंगायला, फुटायला घाबरायचे नाही. स्त्रीने प्रसूत व्हायला घाबरून नकार दिल्यास सृजन साध्य होणार नाही. औषध कडू आहे, इंजेक्शन टोचताना दुखते असे म्हटल्यास आजार बरा होणार नाही. बीजाने दुभंगल्यावर, स्त्रीने प्रसूत झाल्यावर, आजाऱ्याने कडू औषध इंजेक्शन टोचून घेतल्यावर जे सृजन होते ते या दुःखापेक्षा अनंतपटीने आनंददायी असते. याची प्रत्यक्ष स्वतः अनुभूती घेतल्याशिवाय नुसत्या ज्ञानाने हे पटत नाही. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचे एक संस्मरण. श्री सत्येंद्रनाथ मुजुमदार यांनी लिहिलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात आहे. ते अगदी संक्षिप्त रूपाने येथे सांगतो. नरेंद्रनाथ दत्त विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा परमात्म्याच्या अदृश्य अरूप निराकार अस्तित्वावर विश्वास बसत नव्हता. एक दिवस रामकृष्ण परमहंसांनी अचानक पूर्वकल्पना न देता जमिनीवर बसलेल्या नरेंद्रनाथ दत्तांच्या खांद्यावर आपला उजवा पाय घट्ट दाबला. त्याबरोबर नरेंद्रनाथांचे अभूतपूर्व भावांतर झाले. त्यांना वाटू लागले
की सभोवतालच्या सर्व वस्तू एका अनंत सत्तेत विलीन झाल्या आणि ते एकटेच उरले. अखेर त्यांचे मी पण देखील लय होण्याच्या बेतात आले. त्याबरोबर नरेंद्रनाथ दत्त जोरात ओरडू लागले, "अहो, तुम्ही माझे हे काय करू लागलात? मला आईबाप आहेत ना?" या घटनेने नरेंद्रनाथांचा गर्व चक्काचूर झाला. पुढे यथाकाळी त्यांना बोधिवृक्षाखाली आत्मसाक्षात्कार झाला. ते दार्शनिक झाले. स्वस्वरूप प्राप्त झाले. हे नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच पुढे जागतिक स्तरावर हिंदू तत्त्वज्ञान जगाला समजावून सांगणारे, जगात नावारूपाला आलेले महामानव स्वामी विवेकानंद होत. आजूबाजूचे मूर्ख आपल्या जास्तच अंगचटीस आले तर त्यांना इतकेच सांगायचे, "मला जे पाहिजे ते तुमच्याकडे नाही, तुमच्याकडील माझ्या कामाचे नाही, आणि माझ्याकडे जे आहे ते तुमच्या कामाचे नाही. तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडे नाही. मग आपल्यामध्ये देवाणघेवाण कशी होणार? यास्तव आपण आपल्या जागी आनंदात असावे. मी माझ्या जागी आनंदात आहे." या स्वानंदात काय होते ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.